श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करताना किंवा इतर कुठल्याही देवाची सेवा करताना किंवा पारायण करताना खूप जणांना असं लक्षात आलं असेल की त्यांच्या दिव्यामध्ये एक चंद्रकोर आली आहे किंवा दिव्यामध्ये वेगवेगळे आकार निर्माण झाले आहेत. कधी दिव्यामध्ये फूल येतं, कधी जास्वंदाच्या फुलाप्रमाणे पाकळ्या दिसतात किंवा कधी कधी एखादा आकार दिसतो किंवा चंद्रकोर दिसते. तर या सगळ्या ज्या खुणा आहेत, ही सगळी जी चिन्ह आहेत, जी आपल्याला दिव्यामध्ये दिसतात, तर याच्या मागे नेमकं काय कारण आहे आणि याचा नेमका अर्थ काय आहे? तर याचा कधी अर्थ तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? तर याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. काय असतं ना, आपण देवाची मनोभावे जेव्हा पूजा करतो, मनोभावे जेव्हा आपण देवाचं पारायण करतो. आता काही जण आपण स्वामींचं पारायण करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो, दुर्गा सप्तशतीचं पठण करतो. तर असं वेगवेगळ्या देवांचं जेव्हा आपण पूजन अर्चन करतो, मनापासून भक्तिभावाने त्यांची जेव्हा सेवा करतो ना, तेव्हा आपल्या दिव्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर मी माझं स्वतःच उदाहरण सांगते. जेव्हा मी गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण केलं होतं, तेव्हा मी ब्राह्म्य मुहूर्तावर उठून हे पारायण केलं होतं. 7 दिवसाचं सप्ताहाचं पारायण केलं होतं. तर त्यावेळेस रोज पारायण चालू असताना रोज माझ्या दिव्यामध्ये चंद्रकोर यायची आणि ही चंद्रकोर इतकी इतकी काटेकोर, इतकी क्लिअर असायची ना, की अगदीच क्लिअर ती दिसून यायची चंद्रकोर. तर कधी कधी त्याच्यामध्ये फूल तयार व्हायचं. तर या सगळ्या गोष्टी पाहून मनाला खूप समाधान वाटायचं. कारण या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा होतो की तुम्ही जी सेवा देवाची करताय, जी भक्ती तुम्ही करताय ना, ती तुमच्या देवापर्यंत पोहोचती आहे. तुम्ही जर स्वामींचं पारायण करत आहात, तर ती भक्ती जी आहे, ते पारायण जे आहे, ते स्वामींना प्रिय आहे. स्वामींनी ते गोड मानून घेतलं आहे. देवापर्यंत ते पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्या आसपासच आहे किंवा ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय, त्या देवाचा वास तुमच्या आसपासच आहे. तुमच्या सेवा काळामध्ये देव तुमच्या आसपास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ म्हणजेच तुमच्या दिव्यामध्ये वेगवेगळे आकार दिसणं, चंद्रकोर दिसणं. याचा अर्थ समजून जायचा की तुम्ही जी सेवा करताय ती योग्य मार्गाने चालू आहे, ती देवाला प्रिय आहे, देवाला ती मान्य आहे, कारण तुमची जी सेवा आहे ती योग्य मार्गाने चालू आहे. तर अशा पद्धतीने त्या दिव्यातला जो काही आकार आहे, चंद्रकोर आहे, त्याचा अर्थ होतो. कधी कधी बघा, एखादा अत्तराचा सुवास सुद्धा येतो. कुठेच अगरबत्ती चालू नसते, कुठेच काही आपण धूपदीप सुद्धा लावलेलं नसतं. तेव्हा सुद्धा अचानक एखादा अत्तराचा वास जेव्हा तुम्हाला येतो, तेव्हा समजून जायचं की देव आपल्या आसपास आहे, देवाचा वास आपल्या आसपास आहे. त्याच्यामुळेच हा सुगंध आपल्याला येत असतो. तर या सगळे जी दृष्टांत आहेत, ती देवाने तुम्हाला दिलेली असतात. देवाला तुम्हाला सांगायचं असतं की बाई, तू जी काही सेवा करतेयस ती माझ्यापर्यंत पोहोचती आहे. मी ती गोड मानून घेतली आहे आणि म्हणूनच देवाने आपल्या सेवेचं ते दिलेलं उत्तर असतं, सेवेचं दिलेलं ते फळ असतं की मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुझी सेवा मला मान्य आहे. तर अशा पद्धतीने तुमच्याही पारायण काळात, तुमच्याही सेवेमध्ये जर तुमच्या दिव्यामध्ये अशा गोष्टी दिसत असतील, तर नक्कीच हे संकेत असतात देवाचे की तुमची जी सेवा आहे ती देवापर्यंत पोहोचली आहे, ती देवाला मान्य आहे आणि तुम्ही योग्य मार्गाने ती पारायण किंवा जी काही सेवा आहे ती तुमच्या योग्य मार्गाने करत आहात. श्री स्वामी समर्थ.